आणि त्याच मावल्यामध्ये काही 5 नामवंत मुसलमान गुंड होते. त्या गुंडाने विचार केला की हिंदू मुसलमान नगरीचा फायदा घ्यायचा आणि मुसलमान युतीची इज्जत लुटायची. हा म्हणताना ते मुसलमान गुंड रात्री 12 साडेबारा वाजताना त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले आणि त्या मुलीच्या दरवाजावरती धाबा पडू लागला. त्या मुलीच्या दरवाजावरती धाबा पडू लागला. आतली मुलगी पावरली घाबरली शहारली. पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड होते. तिने विचार केला, अरे जर ह्यांच्या तारकामध्ये सापडले तर माझ्या इच्छेची लटकन करू शकणार नाही. तेव्हा ती मुसलमान मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळत सुटली. बोळत गेली, बोळाच्या पलीकडे गेली तर तिला एका घराच्या दरवाजाच्या प्रतिकूल उजेडे त्याला दिसला आणि ती दाट आल्याबरोबर तिच्या उमेदीचा हिंदू तरुणाबाई युवक दांडा घेऊन बाहेर आला. त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? ताई तुला काय पाहिजे म्हटल्याबरोबर तो हिंदू युवक विचारतो, ताई तुला काय पाहिजे? तेव्हा ती मुसलमान युवती बोलते, दादा एक वेळा तर या ठिकाणी मला सारा पाहिजे. काय मुद्दा माझ्या मागे लागले, माझी इज्जत लुटू पाहत आहे. तेव्हा तो हिंदू युवक बोलला, ताई माझ्या घरामध्ये अंतरलेला गुण आहे, त्याच्यावरती बेलसे डोंबी दा, ते गुंड येणार नाही. तुझ्या गुरु लुटण्याची खबरदारी मी घेतो. आणि हिंदू युवक त्या मुसलमान युवतीचा पारा करत राहिला. मुसलमानच्या आतमध्ये झोपी गेलेली आहे आणि हिंदू युवक त्या मुलीचे राखण करत आहे. सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर ती मुसलमान युवती जायला निघाली. जाताना आभार मानले, पण आभार मानण्याच्या अगोदर हिंदू युवक बोलला, ताई आभार जरूर नाही, फक्त मला एकच सांग, लग्नात आली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान नाही हिंदू, मग तू कुठल्या बरोबर माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? अरे माझ्या मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत करू शकत होतो. माझ्या तडाख्यामध्ये तुला सोडवणारा कोण नव्हता, मग तू कुठल्या बरोबर माझ्या घरामध्ये झोपी गेली? तेव्हा ती मुलगी सांगते, दादा माझ्या मागे काय गुंड लागले आणि पळत 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 बोळत आले, बोळ्याच्या पलीकडे आले. तेव्हा मला तुझ्या घराच्या दरवाजाच्या भटीतून उजेडी दिला दिसला. मी दार डोकावच्या गोदारात डोखान पाहिलं. आज डोखान पाहिल्यावर तुझ्या घराच्या भीतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. त्याच्यानंतर मग मी दार डोकावले. मुसलमान युवतीला किती बरं वाटलं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघितला तिला विश्वास वाटला, हा इतिहास आहे. कारण या ठिकाणी गोष्ट झालं. सध्या आमचे क्लासमेट माझे वर्गमित्र मला दे की जेणेकरून जगावर राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना शिवनेरीने त्या भवानी मातेने राजमाता जिजाऊंचं गाणं ऐकलं आणि हा म्हणताना जिजामातेने दिवस गेले, राजमाताला दिवस गेले. शहाजी राजे कर्नाटक होते, त्यांना समजलं राणी साहेबांना दिवस गेले. राणी साहेबांना डोळे लागले, गडावरची बायकाची कुजबूज चालू आली. आता तुम्ही कशा बसलात, कुजबूज करतात, काय गो तशी गडावर कुजबूज झाली. राणी साहेबांना दिवस गेले. राणी साहेबांना डोळे लागले, गो बायो गो बायो गो बायो गो बायो. तुला डोळे लागले तर तू काय काय होती? गो बायो म्हणता. माका डोळे लागले तर म्हणते वाटेवरची माती काय होती. दुसरी म्हणता गो बायो, तुपा डोळे लागले डोळे. शहाजी राजाने आले विचारतात, राणी साहेब आम्ही ऐकायला खरंय का? आपल्याला दिवस गेले, आपले डोळे लागले, आपले डोळे कसले? तेव्हा जिजामाता सांगतात, महाराज माझे डोळे ऐकायचे ना, मग उतरा घोड्यात. त्यामुळे तुमच्या घोड्याची लगाम गरोदरपणामध्ये 5 मैल गरोदरपणामध्ये घोड्यावर स्वार झाले आणि माझा छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. वाट्याचा दगड पण हाताला लावतात, झाडावरची पानं पण माझा राजा जन्माला आला. महाराष्ट्रावरचा संकट आता निघून जाणार अशी जोडले पाहिजे. आपल्या बायकांची